ज्यांच्या लग्नाला खूप वर्ष झाले ना, त्यांना असं वाटतं की आपल्यासाठी कसली संक्रांत आली. आपलं लग्न होऊन तर आता बरेच वर्ष झाले, लेकरं वगैरे मोठे झाले आता, आणि असं पण म्हणतो आपण की आता हा हिचं नवीन लग्न झाले, ह्यांचं नवीन लग्न झाले, यांची नवीन संक्रांत आहे, यांची पहिली संक्रांत आहे. मग आपण काय करतो ना, ज्या जुन्या साड्या आहेत किंवा जे जुनी आपलं जसं आपण पहिल्यापासून राहत आलो तसंच काहीतरी एडवाकडं आवरून सावरून जायचं आणि काहीतरी करायचे म्हणून करायची पूजा आणि वापस येतो. पण बरेच बायका जरी त्यांच्यावर लग्नाला खूप वर्ष झाले असेल आणि जरी त्या थोड्या वयस्कर जरी असल्या, पण ते असं समजत नाही बरं का, त्या प्रॉपर आवरून सणासुदीचं घरातलं आवरून स्वतःला आवरून व्यवस्थित जातं बरं का. कारण की आपलं हेच वय राहायचं, हेच एक वय आहे आपलं, जेणेकरून आपण मनासारखं राहू शकतो, पटन ते करू शकतो, वाटेल ते घालू शकतो बरं का. मग आपल्यापाशी पण वेळ आहेच ना, आपण पण ते करू शकतो ना. वर्षातून एकदा सण येते, त्यावेळेस तरी आपण स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे नाही की नाही. जे जवान आहे त्यांनी सुद्धा म्हटलं पाहिजे की अरे यार, काय दिसत होते यांच्या जवानीमध्ये. हे फोटो वगैरे, हे व्हिडिओ वगैरे हे काढून सगळ्याच गोष्टी आपण आपल्या आयुष्यातल्या लक्षात ठेवू शकत नाही किंवा आठवण ठेवू शकत नाही. म्हणून असे छोटे छोटे फोटो क्लिप काढून ठेवायचे. छान वाटते आपणच आपल्याला बघून बरं का. आणि हे बघा, जास्त काही महागाच्या वस्तू मीही वापरत नाही आणि मी तुम्हाला पण सांगणार नाही. मी जसं आहे तसंच सिंपल, अगदी सिंपल, जेवढं आहे माझ्याकडे तेवढ्यामध्ये स्वतःला एकदम छान ठेवते बघा. आणि ही जी साडी आहे का, ही मी मिशोवरून मागवली होती. एकदम स्वस्त साडी. मिशो तर सगळ्या माझ्या ताई वापरतच असतात, सगळ्यांना माहितीच असतं आणि तिथे स्वस्तही भेटतं. आपल्या बजेटमध्ये जे आहे, जे आपल्याला परवडून आपण तिथून ते मागवू शकतो बरं का. आता मी तुम्हाला एक सांगते, मला काही मेकअप वगैरे येत नाही बरं का. मेकअपचा आणि माझा लांबपर्यंत काही एक संबंध नाही. हां, पण जर सणवार आले किंवा कुठं जायचं असलं तर हां, थोडंसं का होईना आपण तयार झालंच पाहिजे. कारण की नाही बघा, काळ बदलतो आहे, वेळ बदलतो आहे, सगळे बदलत आहे. तर मग आपण का मागं राहायला पाहिजे. मान्य आहे, आपण बाहेर जॉब करत नाही, काही महिला, मी बाहेर जॉब करते, काही जणी बाहेर जॉब करत नाही, घरीच असतात. पण थोडंसं तरी स्वतःसाठी वेळ निघतोच ना. आपलं हमेशाचं आहे, ती किती छान दिसते, मग मी अशी दिसू शकते का. हो, आपण दिसू शकतो, आपण तो प्रयत्न केला पाहिजे बघा. मेकअपचं सांगते मी तुम्हाला, माझ्याकडे एकदम 2-3 प्रोडक्ट आहे, जास्त काही नाही. डेली यूजमध्ये मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम झाल्यावर लिप बाम आणि आयब्रो पेन्सिल, माझं डेली यूजमध्ये एवढंच असतं. पण मला संक्रांतीचा तुमच्यासोबत छोटासा मेकअप शेअर करायचा होता. आणि हो, मी ही साडी घालून जरा बाहेर एका कार्यक्रमाला पण जाणार आहे. म्हटलं का नाही तुमच्यासोबत थोडासा मेकअप शेअर करावं. तर मी ज्या आता व्हिडिओमध्ये तुम्हाला मेकअपचे प्रोडक्ट ज्या वस्तू वापरल्यात ना, त्या माझ्याकडे खूप दिवसांनी आहे आणि मी त्या ऑनलाईन मागून ठेवलेल्या आहे. कारण की मी तेवढाच मेकअप करते आणि मला तेवढं हेच जमतं बघा. त्याच्यापुढे मला काही मेकअप वगैरे जमत नाही. एक तर CC क्रीम आहे, दुसरा आहे मस्कारा आणि कॉम्पॅक्ट पावडर बस, आणि एक लिपस्टिक. याच्यावर माझ्याकडं काही एक सामान नसतं. कारण की रोज या गोष्टींची गरज पडत नाही आणि एकदा जर घेतल्या ना ह्या गोष्टी, तर 6-7 महिने आरामशीर चालल्या जाते बघा. तर मी तेच केलेलं आहे, एकदाच मागून घेतलेल्या एवढ्या 3-4 वस्तू आणि त्या अधूनमधून वापरते. आता मी तुम्हाला एक सांगते, माझे थोडेसे तिथं पांढरे केस दिसत होते आणि अगदी ते समोर दिसत होते. तो जो मस्कारा नसतो का, तर तो थोडा मी केसांना लावला, म्हणजे तेवढंच ते मॅनेज झालं बघा. त्यानंतर मस्तपैकी इथं लिपस्टिक लावली आणि माझा फायनल लुक दाखवते मी तुम्हाला, पण त्याच्यासाठी व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा. आणि मी हा आहे ना ऑनलाईन सेट मागवला होता नेकलेसचा, नेक फिटिंग. मला आहे ना नेक फिटिंगच नेकलेस आवडता. त्यानंतर इथं एक पोत होती. आता मी बघत होते कॉम्बिनेशन करून जमतं का, हे पण छान वाटत होतं. पण मला आहे ना डोरल्याची पोत आहे माझ्याकडे, मला ती घालायची होती. तर इथं बघू शकता माझा फायनल लुक तयार आहे. आणि मी अशा मिसमॅच करून जशा बांगड्या घालताना त्या तशा घातल्या बघा. तर अशा पद्धतीने माझा पुरा मेकअप झाला. आणि जी आपली महाराष्ट्रीयन लुक देणारी नथ, मला नथ खूप आवडते. माझ्याकडे नथी ना चांगल्या 4-5 नथी बघा. त्या काठापदराची जर साडी घातली तर आवर्जून नथ घाला. फोटो येईल बघताय ना, ही मी घरच्या घरीच केली. अगदी सब लुक आवडला की नाही. आणि एकदम कमी वेळ आपली नाही किंवा जास्त पांढरं फटक तोंड पडलं आहे किंवा जास्तच काळं फटक पडले नाही, अजिबात नाही. आणि फोटोसुद्धा एक नंबर येतात बघा. इथं मी तुम्हाला माझे फोटो दाखवते. मला प्लीज कमेंट करून सांगा याच्यापैकी तुम्हाला कोणता फोटो आवडला. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.